आता बघूयात विधानसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। उद्धव ठाकरेंच्या संजय घाटगेंनी मला पाठिंबा देऊन बळ दिल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं। तसंच निवडणुकीत माझ्या विरोधात कोणीही उभं राहिल्यास त्याचा पराभव होणार असा इशारा मुश्रीफांनी दिला आहे। कोण राहणार आहे मला माहिती नाही, कुणी राहिला की बंधू भगिनींनो प्रचंड मतांनी त्याला पराभूत करण्यासाठी माझे कार्यकर्ते गेल्या 6 महिन्यापासून सज्ज झालेले आहेत। अजितदादा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय। राष्ट्रवादीला आपण सर्वात मोठा पक्ष बनवूयात आणि आपली स्वप्न पूर्ण करूयात असंही मुश्रीफांनी म्हटलं। खाली 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमचा आहे। तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी आमची इच्छा आहे। अजितदारांनी धीर सोडू नये, ते कष्टाळू आहेत। प्रशासनावरही त्यांची चांगली पकड आहे, त्यामुळे भविष्यात त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते असं शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय। धीर सोडू नये, वसंतदादा पाटील वयाच्या कितव्या वयात मुख्यमंत्री असते हे त्यांनी बघावं। पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहण्याचं स्वप्न आहे। शरद पवार गटाचे खासदार बाळामामा म्हात्रेंनी विधान केलंय। भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना भगवा सप्ताहात त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। माझी अंतःकरणातून इच्छा आहे, मला पुन्हा एकदा साहेबांना त्या खुर्चीवर बघायचे। भाजपचे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर असताना बुके देऊन सिद्धरामप्पा पाटलांनी पवारांचं केलं स्वागत। भिवंडीमधील 3 विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचे खासदार बाळामामा म्हात्रेंनी दावा सांगितलाय। भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड विधानसभा मतदारसंघावर म्हात्रेंचा दावा। तसंच काँग्रेस भिवंडीत 4 वेळा पराभूत झाल्याचंही बाळामामा म्हात्रेंनी म्हटलंय। पार्टी शरदचंद्र पवार आम्ही या पक्षाच्या वतीनं 3 जागांची मागणी करतोय। मुरबाडचा विषय आहे, शहापूर आहे आणि भिवंडी पश्चिम। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। एक शेवटचा धक्का द्या आणि महाराष्ट्रातून भाजपला घालवा अशी टीका त्यांनी केली आहे। कारण 240 वरच थांबले, एक शेवटचा धक्का द्या, महाराष्ट्रातनं भाजप घालवा। सुप्रिया सुळेंनी देखील महायुतीवर टीका केली आहे। महाराष्ट्रात सरकार बदलायचं आहे, तसंच भ्रष्टाचार करणाऱ्यांना नाकारण्याची वेळ आली असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सरकार आलंय त्यांचं, त्यांनी काम करावं, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरकार बदलावं लागतं। कळवणमधून माझी उमेदवारी निश्चित असल्याचं जेपी गावित यांनी म्हटलंय। विधानसभेत तुम्हाला मदत करू असा शब्दही शरद पवारांनी दिला होता असंही यावेळी जेपी गावित यांनी म्हटलंय। जी आहे ही जागा आपल्याला सीपीएमला सोडणार आहेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे।